नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनल मध्ये. तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे, सहकाराचा विषय आहे. आपल्या भारतामध्ये असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी सहकार क्षेत्राला पुढे आणण्यास खूप मदत केली, अशा व्यक्तींची आपण किंवा आपला सहकारचा इतिहास कसा होता किंवा कशा प्रकारे सुरू झालं याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचा खरा पाया तो म्हणजे सहकार चळवळ. आणि ही केवळ संस्था नाही, ही स्वमदतीची शक्ती आहे, लोकशाहीचा आत्मा आहे आणि समानतेवर उभा राहिलेली अर्थव्यवस्था आहे. जसं आपण म्हणतो मराठीमध्ये, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, त्याच विचारातून जन्मलेली ही केवळ एक चळवळ आहे. आज कोट्यावधी भारतीयांचे जीवन बदलत आहे आणि इथून पुढेही बदलत राहील. पण प्रश्न असा आहे की ही चळवळ कोणी सुरू केली किंवा ग्रामीण भारतात हिने कशा प्रकारे क्रांती घडवली आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला मग सुरू करूया. सर्वात प्रथम पहिला मुद्दा म्हणजे सहकाराची मुहूर्तमेढ किंवा बीज रोवणारा विचार कशा प्रकारे उत्पन्न झाला. सहकार हे उठून जन्माला आलं. तर भारतामध्ये सहकार चळवळीचे पहिले बीज ब्रिटिश काळात रोवलं गेलं होतं. या सहकार चळवळीचे जनक सर फ्रेडरिक निकोलसन यांना मानलं जातं. का मानलं जात असावं, तर त्यांनी पाहिलं की पूर्वी ब्रिटिश काळामध्ये भारतीय शेतकरी जे आहे, जे सावकार आहेत, त्यांच्या जाळ्यात खूप अडकले गेले होते. भारतातला जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे तो, आणि याच्यावरती उपाय म्हणून जर्मनीच्या रायफेन्सन क्रेडिट मॉडेलवरती आधारित पतसंस्थांची संकल्पना मांडली भारतामध्ये. सो त्याच विचारातून 25 मार्च 1904 साली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट हा अस्तित्वात आला, म्हणजेच सहकार पतपेढी कायदा 1904. आणि हा कायदा म्हणजेच भारतातील सहकार चळवळीचा अधिकृत जन्म, म्हणजे इथे सुरुवात झाली खरी तर. याचा उद्देश शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे आणि याच बाबतीचा विचार करून त्यांना बचतीची सवय लावून देणे आणि स्वावलंबी होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हा प्रमुख उद्देश होता. त्यानंतर याची स्थापना जी आहे कशा प्रकारे करता येते किंवा कशा प्रकारे करता येऊ शकत होती, याच्यामध्ये पूर्वी एकाच गावातील किमान 10 व्यक्ती एकत्र येऊन, म्हणजे कमीत कमी 10 व्यक्ती एकत्र येऊन सहकारी पतपेढीची स्थापना करू शकत होत्या. पूर्वीची गोष्ट आहे ही. त्याच्यामध्ये जे रुरल म्हणजे ग्रामीण आणि शहरी अर्बन अशा 2 गटामध्ये वर्गीकरण करता येत होतं. इव्हन आताही तशाच प्रकारचं आहे खरं तर. नेक्स्ट पॉइंट आहे भारतातील पहिली सहकारी संस्था, म्हणजे थोडक्यात फर्स्ट चॅप्टर सहकाराचा कशा प्रकारे सुरू झाला हे आपण बघूया. हे बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगणं गरजेचं आहे की हा कायदा निर्माण होण्या अगोदर किंवा हा ऍक्ट येण्या अगोदरच ज्या व्यक्तीने सहकाराची ताकद ओळखली होती त्यांचं नाव आहे सर सिद्धनगौडा सन्नारामगौडा पाटील. हे कर्नाटकातील रहिवासी आहेत, गदग जिल्ह्यातील. यांनी 2005 साली भारतातील पहिली सहकारी संस्था स्थापन केली, ज्याचं नाव आहे कानागिनहल सहकारी. ही संस्था भारतातील पहिली सहकारी संस्था आहे. कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यातील कानागिनहल गावात 8 जुलै 1905 रोजी ऍग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावाने स्थापन झाली, पहिली सहकारी संस्था. त्यानंतर याचं नेतृत्व जे आहे, जसं आपण बोललो की सर सिद्धनगौडा सन्नारामगौडा पाटील यांनी केलं पूर्णपणे. यांनी हे मुख्य करून कर्नाटक राज्यातील सहकार चळवळीचे जनक मानले जातात. या संस्थेची जी सुरुवात आहे ती फक्त आणि फक्त 2000 रुपयात झालेली आहे. म्हणजे सुरुवातीचं जे भांडवल होतं त्यांचं 2000 रुपये एवढ्याच भांडवलामध्ये सुरू केलेली संस्था आहे. त्यानंतर शहरी भागातील पहिली संस्था किंवा पहिली पतसंस्था म्हणूया आपण, ती 1904 मध्ये सुरू झाली. तामिळनाडू मधील कांजीवरम येथे पहिली नागरी सहकारी पतसंस्था नोंदवण्यात आली. नागरी सहकारी पतसंस्था आहे, पूर्वी आपण बघितली सहकारी संस्था. या दोन्हीमध्ये बऱ्यापैकी डिफरन्स आहे. ही जी आहे नागरी सहकारी पतसंस्था आहे, महाराष्ट्रातील पहिली संस्था 2005 साली धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे पहिली बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन झाली.
सो खूप मोठ्या प्रमाणात हे प्रश्न जीडीसीच्या परीक्षेत पण येऊ शकतात आणि हाच तो क्षण होता खरं तर जिथून सहकार केवळ एक कल्पना न राहता, एक विचार न राहता ही एक पूर्ण चळवळ बनली होती. सो खूप महत्वाची गोष्ट सुरू झाली होती सहकाराच्या बाबतीमध्ये. आपण महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्राबद्दल थोडासा विचार करूया. महाराष्ट्रात कशा पद्धतीने सहकार, महाराष्ट्रातील सहकार महर्षी कोण आहेत हे आपण बघूया. सहकार चळवळीचा खरा कणा बनला तो आपला महाराष्ट्र. या क्रांतीचे खरे शिल्पकार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांना आपण ओळखतो सहकार महर्षी या नावाने. त्यांनी शेतकऱ्यांचं शोषण थांबवण्यासाठी 1948 मध्ये प्रवारानगर लोणी येथे द कोऑपरेटिव्ह शुगर प्रोड्युसर्स सोसायटी या नावाने पहिली संस्था उभारली, साखर कारखाना म्हणू शकतो आपण. त्याच्या मागे त्यांचं कठोर परिश्रम, ते प्रत्येक गावोगावी जाऊन जी भांडवलदार आहेत किंवा त्यांना समजून सांगत होते हे मॉडेल कशा प्रकारे काम करणार आहे आणि त्यांची अपार जिद्द या बळावरतीच त्यांनी या प्रमाणात आपल्याला प्रवारानगर पॅटर्न किंवा प्रवारा मॉडेल हे आपल्याला मिळालं. हे कशा प्रकारे सुरू झालं हे पण आपण बघूया. याचा इतिहास काय आहे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणी येथील प्रवारा सहकारी साखर कारखाना हा केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर आशिया खंडातील पहिला यशस्वी साखर कारखाना ठरला आहे. 31 डिसेंबर 1950 रोजी हा साखर कारखाना सुरू झाला आणि हा साखर कारखाना फक्त एक उद्योग नव्हता किंवा आजूबाजूच्या लोकांना काही मिळेल या दृष्टिकोनातून तर नव्हता, पण याचा ग्रामीण समृद्धीचा दीपस्तंभ बनला होता. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेला हा प्रयोग केवळ उद्योगापुरता मर्यादित नव्हता किंवा फक्त भांडवल मिळते यासाठी मर्यादित नव्हता, तर त्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली. आणि याच ऐतिहासिक कामाबद्दल काही महत्वाचे दुवे आहेत, त्यात काही लोकांचा सहभाग आहे, ज्याच्यामध्ये अर्थतज्ञ माननीय धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांच्यासारख्या तज्ञांचं आणि मोलाचं मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं. सो त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी सुरळीत चालत होत्या. प्रवारा या कारखान्यामुळे शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, शेती या क्षेत्रात बऱ्यापैकी क्रांती झाली आणि आज आपण त्याला प्रवारा मॉडेल म्हणून ओळखले जातो. आणि याच धर्तीवर पुढे महाराष्ट्रात सहकारी दूध संघ, सूतगिरण्या असतील, म्हणजे बऱ्यापैकी मुंबई या ठिकाणी सूतगिरण्या होत्या पूर्वी. सहकारी बँकेचं मोठ्या प्रमाणात जाळं विणण्याची सुरुवात झालेली होती. आता याच गोष्टीला वैचारिक दिशा देणारे काही लोक होती. साखर कारखाना जे आहे किंवा साखर क्रांतीला वैचारिक बळ देणारे, जसं आपण पूर्वी उल्लेख केला, माननीय धनंजयराव गाडगीळ हे प्रवारा साखर कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे बौद्धिक शिल्पकार सुद्धा त्यांना आपण म्हणूया. त्यांच्यामुळे सहकार फक्त उद्योग न राहता सामाजिक परिवर्तनाचं साधन बनलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, धवल क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्होल्युशन जे आलं त्याबद्दल, किंवा देशातून असं म्हणता येईल दुधातून देश उभा राहिला. गुजरातमध्ये घडली जगाला अगदी थक्क करणारी धवल क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्होल्युशन. या क्रांतीची सुरुवात, जसं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, त्रिभुवन हे जे आहेत त्यांनी केली, म्हणजेच त्रिभुवनदास पटेल यांना आपण धवल क्रांतीचे जनक सुद्धा म्हणतो. आणि यांना खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांचं. सो त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात ह्या धवल क्रांतीची सुरुवात झाली. पूर्वी याचं नाव कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन अशा नावाने स्थापन केलं होतं 14 डिसेंबर 1946 साली. आणि पुढे 1955 मध्ये आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजेच अमूल, आता आपण सर्वजण त्याला अमूल म्हणून संबोधतो, हे जगप्रसिद्ध नाव झालं. आनंद मिल्क युनियन लिमिटेड अमूल, याला अमूल म्हणजेच काय, अमूल्य या संस्कृत शब्दाचा शब्द घेऊन त्याला अमूल असं बनवलेलं आहे. अमूल्य म्हणजेच त्याचं काही मोल करता येणार नाही अशा प्रकारचं अमूल, म्हणजेच आनंद मिल्क युनियन लिमिटेड. याचा जागतिक उंचीवर नेणारा, या संस्थेला जागतिक उंचीवर नेणारा एकच नेता म्हणजेच डॉक्टर वर्गीस कुरियन. तर यांनी आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. त्यांचं मॉडेल असेल, त्यांचा विचार असेल, त्यांची एक संकल्पना आहे, ती संकल्पना फार्मर इज द ओनर. सो ही संकल्पना पूर्णपणे आनंद किंवा गुजरातमध्ये राबवण्यात आली. ऑपरेशन फ्लड द्वारे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.
त्याच्यामुळे त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन आपण सर्वजण जाणतो त्यांना. त्याचबरोबर त्यांनी म्हशीच्या दुधापासून दूध पावडर बनवणारा जगातील पहिला प्रकल्प भारतात राबविला. आणि म्हणजेच आजचं जसं आपण अमूल पावडर म्हणतो किंवा अमूल दूध पावडर वगैरे त्या प्रमाणात याच्यामुळे काय झालं, अमूलमुळे लाखो शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला, लाखो महिला भगिनींना रोजगार मिळाल्या, बऱ्याचशा महिलांना आज अमूलमध्ये नोकऱ्या मिळत आहेत, नोकऱ्या आहेत. आताच्या रिसेंट डेटानुसार अमूल 80,000 कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल करते आणि त्याचबरोबर अमूल हे जगातील 1 नंबरची सहकारी संस्था बनलेली आहे. खूप मोठी गुड न्यूज आहे भारतासाठी आणि सहकारी क्षेत्रासाठी. खरं तर एकंदरीत असा नेक्स्ट पॉइंट बघूया. सहकाराची विविध रूपे केवळ दूध किंवा साखरच नाहीये असं आपण म्हणतोय. फक्त सहकार दूध, साखर किंवा सूत गिरण्या वगैरे याच्यापुरतंच लिमिटेड नसून त्यासाठी त्याचबरोबर आपण नाव ऐकलं असेल लिज्जत पापड. लिज्जत पापड सुद्धा खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे सहकार क्षेत्रामध्ये. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड म्हणून घरातून सुरू झालेला महिलांना स्वावलंबी बनवणारा प्रवास म्हणजे जगातील सगळ्यात मोठा ब्रँड. आज पापड म्हटलं की लिज्जत पापड आपण नाव लगेच तोंडाला येतं. हजारो महिलांसाठी, लाखो महिलांसाठी आत्मसन्मान आणि रोजगार मिळवून देणारा ठरलेला आहे. सो खूप मोठ्या प्रमाणावर लिज्जत पापड यांनी बऱ्या प्रमाणात लोकांना किंवा महिलांना म्हणूया आपण रोजगार उपलब्ध करून दिला आर्थिक उलाढालीसाठी. त्यानंतर त्याच्याच बरोबर इफ्को हे आपण नाव ऐकलं असेल, वारंवार आपण नाव ऐकतो. सहकारी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे इफ्को या कंपनीचं. म्हणजे इफ्को म्हणजेच काय, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफ्को. तर इफ्को ही जी कंपनी आहे ही कंपनी शेतकऱ्यांना वाजवी दरात उत्तम खत देणे, बी बियाणे असतील किंवा बऱ्याच ज्या काही गोष्टी इफ्कोच्या अंडर येतात त्या गोष्टी एकदम माफक दरात देणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. आणि जगाच्या आघाडीच्या संस्थांमध्ये इफ्कोचं खूप मोठं नाव आहे. शेती, तंत्रज्ञान आणि सहकार्याचा म्हणजे या तिघांचा अतिशय एकदम चांगला असा संगम म्हणूया आपण. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आधुनिक सहकार पर्व कधी सुरू झालं किंवा आपण राष्ट्रीय स्तरावर त्याला नवी दिशा कधी मिळाली. कारण पूर्वीचा आणि आताचं सहकार क्षेत्र वेगळं आहे. वेगळं नाही म्हणता येणार पण वेगळ्या पद्धतीने चालू आहे. पूर्वी बऱ्याचशा लोकांना माहित नव्हतं सहकार क्षेत्र काय किंवा सहकारामध्ये काम कसं करता येतं. त्याच्यासाठी भारत सरकारने इतिहासात प्रथमच एक मिनिस्ट्री स्थापन केलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन याचं सध्या नेतृत्व करत आहेत आपल्या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा. आणि याची विजनरी लिडरशिप जी आहे किंवा याचं विजन जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणावरती आणि चांगल्या लेवलला आहे. ज्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या विविध संस्था आहेत त्यांना पुढे नेण्याकरिता. आणि त्याची टॅगलाईनच आहे सहकार से समृद्धी. ही केंद्राची आपल्या मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनची टॅगलाईन आहे. याच्यातूनच आपल्याला हे धोरण राबवण्यासाठी आणि सहकार क्षेत्राला राष्ट्रीय बळ मिळण्यासाठी या गोष्टीची स्थापना केलेली आहे. सेपरेट मिनिस्ट्रीची स्थापना केलेली आहे. पुढे अजून बरेचसे बदल होतील, बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. तेही आपण पुढे जसं जसे अपडेट येतील तसं आपण बघूया. आणि शेवटचा पॉइंट बघूया आपण, सहकार म्हणजे भारताची ताकद. जसं मी पूर्वी म्हटलं आहे की सहकार क्षेत्र जे आहे ते भारताच्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त योगदान देतं, मोठ्या प्रमाणात भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचं पाठबळ आहे. जवळजवळ 50 ते 60% अधिक म्हणू शकतो आपण, खूप मोठ्या प्रमाणात आहे. सहकार म्हणजे भारताची ताकद हे असं का किंवा असं का म्हणतोय मी, कारण त्याच्यामध्ये खूप लोकांची रिसर्च आहे. बऱ्याचशा व्यक्तींनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. जसं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असोत किंवा त्रिभुवनदास पटेल असोत किंवा डॉक्टर वर्गीस कुरियन असोत, यांना एक संपूर्ण या ट्रायोस म्हणूया आपण, यांचं खूप मोठ्या प्रमाणात नाव येतं. तसेच बरेचसे अजून मंडळी आहेत, माननीय धनंजयराव गाडगीळ असतील, त्यानंतर वैकुंठभाई मेहता असतील, हे बरेचसे मंडळी आहेत त्याच्यामध्ये. हे जे सगळे सहकार महर्षी आहेत, या सर्व सहकार महर्षींनी एक गोष्ट सिद्ध केलेली आहे खूप चांगल्या प्रमाणात. सहकार म्हणजे दान नाही, सहकार म्हणजे हक्क, सहकार म्हणजे स्वाभिमान आणि सहकार म्हणजे स्वावलंबन. ही चळवळ जी आहे आजही ग्रामीण भारताचा कणा मानला जातो आणि उद्याच्या भारताची शक्ती मानली जाते. त्याच्यामुळे सहकार क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
त्याला थोडासा वेळ जाण्याची शक्यता आहे, पण वाढेल खूप मोठ्या प्रमाणात. हे झाले काही देशातील सहकार क्षेत्रामध्ये योगदान असलेले व्यक्ती, भारतातील व्यक्ती म्हणूया. आता आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मी एक 2-3 नावं सांगितली आहेत, पण आपण महाराष्ट्रातील जे काही सहकार महर्षी आहेत त्यांच्याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ बनवूया. सहकार महर्षींबद्दल, महाराष्ट्रातील सहकार महर्षींबद्दल, त्यांचा इतिहास, त्यांनी कशा प्रकारे काम केलं याच्यावरती आपण डिटेल चर्चा करूया एका व्हिडिओमध्ये. त्यांच्यामुळे हे झाले भारतातील सर्व सहकार महर्षी ज्यांनी सहकार क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. त्याच्या जिद्दीमुळे आज सहकार क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये काम करत आहे. हे जसं भारतातील सांगितले मी, तसं महाराष्ट्र व्हिडिओमध्ये म्हटलं की महाराष्ट्र जे आहे याचा खूप मोठा हातभार आहे किंवा सहकाराचा कणा म्हणू शकतो आपला महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र हा का नंबर 1 ला आहे सहकार क्षेत्रामध्ये हे आपण जाणून घेऊया. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील सहकार महर्षी कोण आहेत, ज्यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला किंवा सहकार चळवळीला सुरुवात केली आणि तिथून पुढे खरं तर महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था, पतसंस्था असतील, त्यानंतर सूतगिरण्या असतील, कापड गिरण्या असतील, ह्यांची किंवा साखर कारखाने असतील, यांची खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली, स्थापना झाली. त्याच्याबद्दल आपण त्यांचा इतिहास जाणून घेऊया, कोण कोण व्यक्ती होते हे सगळं आपण डिटेल मध्ये जाणून घेऊया. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे सजेशन्स आपण ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये वेगळ्या माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.